चंद्रावर आजवर किती जणांनी पाऊल ठेवले सांगा. तुम्हाला जास्तीत जास्त 2 नावं ठाऊक असतील, नील आर्मस्ट्रॉंग, बझ ॲल्ड्रिन. पण त्यानंतर 1969 पासून मानवाने चंद्रावर पाऊल ठेवलंच नाही आहे का? तर तसं नाही. 1969 साली माणूस पहिल्यांदा चंद्रावर गेला होता. ते होतं नासाचं अपोलो 11 मिशन. त्यानंतर अनेक अपोलो मोहिमांमध्ये अमेरिकेच्या नासाने मानवाला चंद्रावर पाठवले. एक नजर टाकूया आजवर कोण कोण चंद्रावर. अपोलो 11. 16 जुलै 1969 रोजी अपोलो 11 हे अंतराळयानात अमेरिकेच्या केप कॅनडी येथून 3 अंतराळवीरांना घेऊन चंद्राच्या दिशेने झेपावलं. कमांडर नील आर्मस्ट्रॉंग, कमांड मॉड्यूलचे पायलट मायकेल कॉलिन्स आणि लुनार मॉड्यूलचे पायलट एडविन बन्स कॉल्ड्रे यापैकी चंद्राच्या कक्षेत अपोलोनी प्रवेश केल्यानंतर कमांड मॉड्यूल हे लुनार मॉड्यूलपासून वेगळं झालं. मायकेल कॉलिन्स हे चंद्राभोवतीच्या कक्षेत भ्रमण करत होते, तर लुनार मॉड्यूल ईगल हे चंद्राच्या पृष्ठभूमीच्या दिशेने रवाना झालं. त्यात होतं आर्मस्ट्रॉंग आणि ऑल्ड्रिन. 20 जुलै 1969 रोजी आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पहिलं पाऊल ठेवत म्हटलं, हे एका मानवासाठी एक छोटं पाऊल आहे, पण मानवजातीसाठी मोठी उडी आहे. त्यानंतर 4 दिवसांनी 24 जुलै रोजी या तिघांचं यान पृथ्वीच्या प्रशांत महासागरात सुरक्षितरित्या कोसळलं होतं. अपोलो 12 1969. पहिल्या यशस्वी चंद्रमोहिमेनंतर अवघ्या 4 महिन्यात नासाने अपोलो 12 ही मोहीम लॉन्च केली. 14 नोव्हेंबर 1969 रोजी जेव्हा हे यान झेपावलं तेव्हा यावर वीजही पडली होती. त्यामुळे 36व्या आणि 52व्या सेकंदाला नासाचा या यानाशी संपर्क तुटला होता. त्यात चार्ल्स कॉल्ड्रॉन आणि ॲलन बीन हे 2 अंतराळवीर होते. त्यांनी आधी लुनार मॉड्यूलमध्ये जाऊन चेक केलं की वीज पडल्यामुळे काही नुकसान तर झालं नाही ना, पण सारं काही सुरक्षित होतं हे लक्षात आल्यानंतर ते चंद्राच्या दिशेने पुन्हा जोमाने निघाले. नंतर 20 नोव्हेंबर रोजी अनेकदा आटीतटीचे निर्णय घेत सर्व तांत्रिक अडथळ्यांवर मात करत त्यांचं लुनार मॉड्यूल एंट्रीफील्ड हे चंद्रावर उतरलं. चार्ल्स कॉन्ड्रॉन हे चंद्रावर पाऊल ठेवणारे 3रे आणि ॲलन बीन हे 4थे अंतराळवीर बनले. अपोलो 14 जानेवारी 1971. 2 यशस्वी अपोलो मोहिमांनंतर अमेरिकेला 3ऱ्या मोहिमेत मात्र झटका बसला. अपोलो 13 या मोहिमेदरम्यान यानातच एक स्फोट झाल्यामुळे ते मिशन अबॉर्ट करावं लागलं. अखेर ती जबाबदारी अपोलो 14 या पुढच्या मोहिमेवर सोपवण्यात आली. 31 जानेवारी 1971 रोजी लॉन्च झालेल्या अपोलो 14 या यानामध्ये कमांडर ॲलन शेपर्ड आणि एल्झार्ड मिशन असे 2 अंतराळवीर होते. यापैकी शेपर्ड हे चंद्रावर पाऊल ठेवणारे एकूण 5वे आणि तोवरचे सर्वात वयोवृद्ध अंतराळवीर ठरले. तेव्हा त्यांचं वय होतं 47 वर्ष. त्यांनी चंद्रावर एकूण 9000 फूट चालण्याचा विक्रमही केला होता. त्याच्यासोबत असणारे एल्झार्ड मिशेल हे चंद्रभूमीवर चालणारे 6वे अंतराळवीर होते. दोघांनी चंद्रावरून माती आणि खडक पृथ्वीवर आणले. त्यानंतर येतं अपोलो 15 जुलै 1971. नासाने 6 महिन्यांनी 26 जुलै 1971 रोजी डेव्हिड स्कॉट आणि जेम्स आर्विन यांना चंद्रावर घेऊन जाणारं अपोलो 15 हे मिशन लॉन्च केलं. 4 दिवसानंतर यशस्वीरित्या चंद्रावर लँड केल्यानंतर स्कॉट आणि आर्विन यांनी पहिल्यांदा चंद्रावर एक वाहनही चालवलं. हो, एक गाडी चालवली. तिथे ड्रायव्हिंगही केलं. तब्बल 18 तास 37 मिनिटं त्यांनी चंद्रावर सुमारे 28 किलोमीटर ती गाडी चालवली. एकूण 77 किलोचा माल त्यांनी चंद्रावरून पृथ्वीवर परतही आणला होता. त्यासोबतच डेव्हिड स्कॉट आणि जेम्स आर्विन हे चंद्रावर पाऊल ठेवणारे अनुक्रमे 7वे आणि 8वे अंतराळवीर ठरले. आर्विन हे आजवर चंद्रावर उतरलेल्या अंतराळवीरांपैकी मरण पावणारे सर्वात तरुण अंतराळवीर ठरले. अपोलो 16 एप्रिल 1972. नासाच्या अपोलो 16 मोहिमेचे 3 उद्दिष्ट होती. डेस्कार्टेस प्रांतातल्या माती खडकाच्या भूमीचं परीक्षण करणे, त्या जमिनीवर प्रयोगांसाठी सेटअप तयार करणं, चंद्रावर अंतराळयानात काही प्रयोग करून पाहणं, सोबतच चंद्राच्या कक्षेतून काही फोटोही काढणं. यासाठी या मोहिमेदरम्यान काही विशेष हजलब्लाड कॅमेरे पाठवण्यात आले होते. 16 एप्रिल 1972 रोजी पृथ्वीवरून झेपावलेलं अपोलो 16 4 दिवसानंतर 20 एप्रिलला लँड झालं. नंतर हे यान चंद्रावर सुमारे 71 तास होतं. या दरम्यान जॉन यंग आणि चार्ल्स योग हे चंद्रावर पाऊल ठेवणारे अनुक्रमे 9वे आणि 10वे व्यक्ती होते. अपोलो 17 डिसेंबर 1972. 1972चं अपोलो मिशन अनेक अर्थाने ऐतिहासिक ठरलं. या मोहिमेतही 2 अंतराळवीर होते. एक म्हणजे कमांडर युजीन सर्नल यांनी आधी चंद्रावर पाऊल ठेवलं, पण त्यांच्यासोबतच प्रथमच एक अशी व्यक्ती होती जी कुठल्याही लष्करी पार्श्वभूमीची नव्हती. ते होते शास्त्रज्ञ हॉरिसन. ते एक अमेरिकन भूगर्भशास्त्रज्ञ होते ज्यांनी चंद्रावर 6वं ऑटोमॅटिक रिसर्च सेंटरही स्थापन केलं होतं. या दोघांनी चंद्रावर चालवलेल्या एका वाहनात तब्बल 30 किलोमीटर प्रवास केला होता आणि सुमारे 75 तासांच्या त्यांच्या चांद्रकाळात त्यांनी 110.4 किलो सामान चंद्रावरून गोळा करून पृथ्वीवर परतही आणलं होतं. तर ही होती ती 12 माणसं ज्यांनी आजवर चंद्रावर पाऊल ठेवलंय. खरं सांगा, तुम्हाला हे माहिती नव्हतं ना?